नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी लाडू बनविणार आहोत। अतिशय पौष्टिक असे आणि मस्त चवीला तर अप्रतिम असे बनतात। बनवायला अगदी सोपे, झटपट बनतात आणि बघा नाश्ता झाल्यावरही आपण एक लाडू असा खाऊ शकतो। चला तर बघूया कसा बनवायचं ते। मी येथे साहित्य घेतलेलं आहे। बघा, एक वाटी तीळ घेतलेली आहे, पांढरी तीळ आहे आणि अर्ध वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धच वाटी खोबरा किस घेतलेला आहे। हा बारीकवाला खोबरा किस आहे आणि अर्ध वाटी मी गूळ घेतलेला आहे। हा लाडवाचा गूळ आहे माझ्याकडे, तो अर्ध वाटी घेतलेला आहे। आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। गॅसवर कढई ठेवलेली आहे। माझे हे शेंगदाणे भाजलेलेच आहेत। मी भाजूनच ठेवत असते, पण थोडे आता लाडू बनवायच्या वेळेला मी पुन्हा गरम केलेले आहे। तुमचे भाजलेले नसेल तर छान खरपूस भाजून घ्यायचे। बघा, मी आता हे तीळ घेतलेली आहे एक वाटी। आता तीळ छान अशी आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे। थोडा तडतड आवाज येतो तोपर्यंत भाजायची आहे। बघा, मी आता ही भाजून घेते आणि थंड व्हायला ठेवते। थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटायचं आहे। आता बारीक खोबरा किस घेतलेला आहे। खोबरा किसना हा बारीक आहे। गरमच कढईत असा म्हणजे झटपट 1-2 मिनिटातच असा छान असा भाजला जातो। मंद हीटवर भाजायचा आहे। बघा, मी सगळं साहित्य भाजून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेतलेलं आहे। तीळ बारीक केलेली आहे आणि शेंगदाणेही मी बारीक करून घेतलेले आहे। खोबरा किसही त्यातच म्हणजे घेतलेला आहे मी भाजलेला, तो बारीक नाही केला। आता मी जायफळ टाकलेला आहे थोडं किसून 1 चम्मच लहान चमच्याने आणि इथे विलायची पावडर 1 चम्मच टाकला आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळ्या भागात कसं व्यवस्थित लागल्या जातं। चमच्याने मिक्स केलेला आहे। आता मी अर्ध वाटी हा गूळ घेतलेला आहे। समजा तुमचा भुरका गूळ असेल मोकळावाला तरी थोडं तुपाचं प्रमाण जास्त वापरावं लागतं। माझ्याकडे हा आहे तर मी आता हाच वापरत असते लाडवासाठी। बाकी वेळेला मी मग तसाही आणत असते, पण हा आता व्यवस्थित मी बघा असा हाताने थोडं असं मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित सगळ्या भागामध्ये। आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपण याला 1-2दा असं थोडं बंद चालूमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, मी सगळं मिश्रण आता यात टाकून घेतलेलं आहे भांड्यामध्ये मिक्सरच्या आणि आता आपल्याला 2 चम्मच इथे तूप टाकायचं आहे। म्हणजे तुपाने कसं मस्त म्हणजे आपले लाडू वळल्या जातात आणि थोडा ओलसरपणा पण येतो आणि चवीलाही अप्रतिम बनतात। बघा, मी आता असं फिरवून घेतलेलं आहे। या पद्धतीने आता आपण ह्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि मग आपल्याला कसे तूपही टाकल्यामुळे आणि लाडू पण माझा म्हणजे लाडवाचा गूळ आहे त्यामुळे लाडू ते इतके सहज वळल्या जातात ना। बघा, मिश्रण छान आपलं असं तयार झालेलं आहे, सहज लाडू वळता येते। मी म्हणजे थोडे मोठेच बनवित आहे बघा, कारण की एक लाडू खाल्ला आणि दूध 1 ग्लास दूध पिलं तरी आपण दिवसभर कसं नाश्ता केला नाही तरी पण राहू शकतो। बघा, या पद्धतीने छान असे गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचे आहे छान व्यवस्थित। बघा, या पद्धतीने मी असे लाडू वळून घेत आहे आणि बनवायला तर इतके सोपी जातात ना, कारण की हे कसं भुरका पडत नाही आणि झटपट असे मस्त वळल्या जातात। बघा, या पद्धतीने मी पूर्ण वळून घेत आहे लाडू आणि खायला तर काही विचारूच नका, 1 नंबर चवीचे बनतात। बघा, अशा पद्धतीने मी सर्व लाडू वळून घेते आणि सगळे लाडू बघा मी बनवून घेतलेले आहे। बघा, किती सुंदर असे लाडू तयार झालेले आहे आणि उपवासामध्ये तर एकदम अप्रतिमच लाडू आपण हे कसे 8 दिवसही ठेवू शकतो आणि चवीला तर 1 नंबरच बनतात। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन पदार्थ बनवून खा।